बातमी मनसेच्या गोटातून आहे। मुंबईत आज मनसेचा मेळावा होणार आहे। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। मनसे नेते, गटप्रमुख, शाखा अध्यक्ष त्याचबरोबर मुंबईचे महत्त्वाचे पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित असतील। तर राज ठाकरे यांचा हा मेळावा, मनसेचा मेळावा आज होणार आहे। राज ठाकरेंच्या मार्गदर्शनात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनसेचे महत्त्वाचे नेते, पदाधिकारी या मेळाव्याला हजर असतील। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात राज ठाकरे काय सूचना करतात, काय वक्तव्य करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला महत्त्व आहे। दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू आहे। अधिकृत घोषणा या युतीची झालेली नाही, त्यामुळे त्या संदर्भातही ठाकरे काही मार्गदर्शन किंवा सूचना पदाधिकाऱ्यांना करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर ठाण्यात युतीची घोषणा संजय राऊतांनी केलेली आहे। त्या संदर्भातही राज ठाकरे काही बोलणार का, काही सूचना करणार का, याकडे लक्ष असेल। तर मुंबईत आज मनसेचा हा मेळावा होतोय। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचं मेळावा सत्र सुरू आहे। पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना राज ठाकरे वारंवार मार्गदर्शन करतायत। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांच्याकडून। ज्योत्सना, आज मनसेचा मेळावा होतोय मुंबईत, काय अधिक माहिती या मेळाव्यासंदर्भात? आपण बघतोय की प्रणिता, आता ठाकरेंच्या हालचाली ज्या आहेत दोन्ही ठाकरे बंधूंच्या, त्या खूप वाढलेल्या आहेत आणि त्याचमुळे आपण बघतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित दीपोत्सव आणि आज राज ठाकरे यांचा गोरेगाव नेस्को या ठिकाणी एक महत्त्वाचा पक्षाचा मेळावा जो आहे तो होणार आहे। सकाळी 10 वाजता हा मेळावा जो आहे तो सुरू होईल। मनसे मतदार यादी प्रमुख आणि गटप्रमुख, त्याचबरोबर उपशाखाध्यक्ष तसेच मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत। मतदार यादीतील घोळ, दुबार मतदान तसंच निवडणुकीत यंत्रणेसंदर्भात, म्हणजे जे काही यंत्रणा, निवडणूक यंत्रणा जी वापरली जातात त्याच्या संदर्भात जो आहे तो या मेळाव्यामध्ये राज ठाकरे स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना जे आहे ते मार्गदर्शन करणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांच्या मेळाव्याला मोठ्या संख्येनं मनसैनिक जे आहेत ते उपस्थित राहतील, कारण ठाकरे बंधूंचं जे आहे ते मनोमिलन झालेलं आपल्याला वारंवार या ठिकाणी पाहायला मिळालंय। मात्र एक युतीची घोषणा जी आहे ती अद्याप केलेली नाहीये। त्यामुळे राज ठाकरे या आजच्या होणाऱ्या मनसेच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याबाबत नेमकं काय महत्त्वाचं मार्गदर्शन करतील किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय भूमिका मांडतील हे ऐकण्यासाठी सुद्धा मोठ्या संख्येनं मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि एकूणच मनसे समर्थक जे आहेत या मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। अगदी ज्योत्सना, आपण पाहिलं तर संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत बोलताना ठाण्यामध्ये मनसे आणि ठाकरे यांची युती असेल असं जाहीर केलं होतं। त्यामुळे कुठेतरी अधिकृत घोषणा झालेली नाही, तरीही ही युतीची तयारी सुरू झाली असंच म्हणता येईल। प्रणिता, अगदी बरोबर आहे। आपण ज्या वेळेस बघतोय की गेल्या 4 महिन्यापासून दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत त्यांच्या वाढलेल्या भेटीगाठी आणि इतकंच नव्हे तर त्यांचे कार्यक्रम, त्यांचे म्हणजे गणेश उत्सव असो, दिवाळी असो, एकमेकांच्या घरी जाणं येणं असो, या बाबतीत जे आहे ते दोन्ही ठाकरे बंधू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही ठाकरे कुटुंबीय जे आहेत ते एकत्र आलेले पाहायला मिळतात। त्यामुळे शिवसैनिक आणि मनसैनिक जे आहेत त्यांचं सुद्धा मनोमिलन होताना पाहायला मिळते। इतकंच नव्हे तर ठाण्यामध्ये सुद्धा आपण बघितलं की दोन्ही ठाकरे बंधूंचे जे समर्थक आहे, खास करून मनसे आणि शिवसेना जे आहेत त्यांनी एकत्रित मोर्चा सुद्धा केला होता आणि ठाकरेंनी जे आहे त्यांचा जो महाविकास आघाडीचा मुख्य करून जो मुद्दा आहे की मतदार यादीतील घोळ असो किंवा मतदार जी निवडणूक यंत्रणा त्याच्यावरती सवाल उपस्थित केलेले असो, त्याबाबत सुद्धा आता महायुतीवरती वारंवार सवाल जो आहे तो राज ठाकरे उपस्थित करतात। त्याच्यामुळे आता राज ठाकरे यांची महाविकास आघाडीला समर्थन असलेली भूमिका आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या वारंवार होत असलेल्या भेटीगाठी यावरूनच हे लक्षात येत आहे की राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी जे आहे त्यांचं बिगुल वाजलेलं आहे। मात्र अधिकारिक म्हणजे ऑफिशियली युतीची घोषणा हे लोक कधी करतात याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल। मात्र आजच्या मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांची नेमकी भूमिका काय असेल, ते कोणत्या बरोबर, राज ठाकरे काय बोलतात ज्योत्सना हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत